जय श्रीराम दोस्तो, स्वागत आहे आपल्या नवीन पॉडकास्ट मध्ये. तर आज माझ्यासोबत संगीता ताई आहे, माझी बहीण, जे की आमच्या बिल्डिंग मध्ये राहते. मग तिच्याकडे खूप काय अशी भूताची स्टोरी, आणि ते राहतात कोकणात. तर कोकणात पण खूप सारी भूताची स्टोरी त्यांना माहिती असतील, मग ते आता आपल्याला सांगणार आहे. तर जाणून घेऊया. तुमचं नाव वगैरे तुम्ही सांगा. माझं नाव आहे आयुषी अनिल कुडतरकर. मी प्रॉपर कणकवलीची आहे आणि बऱ्याच कोकणात अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. प्रॉपर कणकवली शहरात किंवा आमच्या कणकवलीतून 14 किलोमीटर आतमध्ये आमचं गाव आहे करंजे. तिथे पण बऱ्याच अशा गोष्टी झालेल्या आहेत कोकणामध्ये. पण आपल्याला म्हणतो आपण अंधश्रद्धा वगैरे हे काही करायचं नाहीये, पण तरी पण भीती किंवा काय हे स्वतः त्यालाच कळतं. आपण नेहमी म्हणतो हे असं तसं, पण जेव्हा प्रत्यक्ष स्वतः बघतो ना, तेव्हा ते आपल्याला रिअलाइज होतं की ही पण शक्ती कुठेतरी आहे. आता खूप जण मला बोलली गेल्या टायमाला, नाही तू लिहून बोलतोयस, तू हे करतो, पण आता त्या टायमाला मला आणि दृढच कळलं ना ऑर्डर्स मध्ये काय झालेलं, कोंडेश्वरमध्ये आमच्यासोबत काय झालेलं. बरोबर आहे. तर तुझ्या काही गोष्टी असेल तू जरा आमच्या सबस्क्रायबरला सांग. मी आता खरं सांगायचं तर माझा भाऊ, काकांचा मुलगा, असंच एकदा म्हणजे आमचा ट्रान्सपोर्टचा धंदा होता, तेव्हा माझा छोटा काका खूप ड्रिंक करायचे. कणकवलीला. कणकवलीची स्टोरी. कणकवलीची, पण ते मुंबईवरनं गावी जात होते. अच्छा. आणि ही लांजा काय नागोट नाही ह्या ठिकाणची गोष्ट आहे. तर जाताना, गाडीत जाताना माझा काका तर खूप ड्रिंक करायचा, पण त्या टायमाला त्याने ड्रिंक केली नव्हती, गाडी चालवत होता आणि नेमकं टायर पंक्चर झालेला टेम्पोचा. तर हा तेव्हा लहानच होता काकांचा मुलगा, म्हणजे ऑलमोस्ट 16-17 वर्षाचा. आणि टायर पंक्चर झाला म्हणून, आणि गाडीमध्ये ऑलरेडी 7-8 टन माल होता लॉरीमध्ये. खूप माल होता आणि गाडी पंक्चर झाली. त्याच्यामुळे एका साईडला लावून मग ते स्टेपनीवरती आपण लावतो ना, तसं लावलेली. आणि काका म्हणायला लागला, जवळपास त्या परिसरामध्ये पेट्रोल म्हणजे असं गॅरेज वगैरे काहीच नव्हतं. तर काका माझा स्वतःच एकटा गेला. त्याला म्हटलं तू इथे थांब भावाला, आणि तो गाडीजवळ थांबलेला. आणि काका गेले आणि काका येईपर्यंत तो पण तिकडेच, कारण की त्याला सांगितलं गाडी तू थांब म्हणून. गाडी तेवढा माल लोडिंग आहे किंवा काय, आणि आपलं ते जॅकवरती होती ना गाडी, तर त्याच्यामुळे उगाच हे नको, मग तू तिथेच थांब, मी जाऊन येतो. आणि हा गेला. तो हा परस्पर अर्धा 1 तास झाला, 2 तास झाले, ह्याचा काय पत्ता नाही काकाचा. आणि तोपर्यंत भाऊ माझा एकटाच होता तिथे. आणि तिथे लिटरली म्हणजे तो पण सांगतो आणि आम्ही पण स्वतः पाहिलेलं आहे की तिथे एक बाई पूर्ण ज्वेलरी वगैरे घालून, पूर्णपणे श्रृंगार वगैरे करून, ग्रीन कलरची साडी घालून प्रॉपर, ती म्हणजे अशी त्या साईडने पुढे 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 येत होती. रात्री एवढ्या रोडवरती सोनं घालून, म्हणजे त्या रस्त्यातून येते. एवढी ज्वेलरी, म्हणजे असं हा पण बघतोय नॉर्मली, हा तेवढा असा मित्र नव्हता, पण तरी पण म्हणतो एवढं दागिने वगैरे घालून रात्री 12-1च्या सुमारेस ती बाई येतीये. तर हा जरा सांगतो इतकं म्हणजे, आणि ती पुढे 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 येते. आणि एक्सप्रेस आपला कोकणाचा, तर तिकडनं गाड्या सणासण जात आहेत. हा थोडा घाबरला की ती बाईला कोणतरी उडवेल वगैरे किंवा काय होईल. तर नंतर एक ट्रक जो गेला, तर तरी ती बाई तिकडेच, आणि ती मधोमध आलेली, ट्रक गेला तरी ती तिथेच उभी, म्हणजे ट्रकनी आरपार झाली, आरपार तिथेच उभी होती. आणि ह्याने ते पाहिलं की अरे बघतो तर, म्हणजे त्याला वाटलं ती गेली, म्हणून त्याने डोळे बंद केले आणि परत उघडले. दुर्घटना झाली की ती बाई उडाली. आणि काय होत होतं, गाडी साईडने जात होती, तर ही जॅकवर गाडी होती ना, तर ती अशी हलत होती तेवढीशी, कारण की माल होता, लोड होता सगळा त्याच्यामुळे. आणि ती गेली ना, त्याला वाटलं आता ही खलास झाली. बघतो तर परत तेच तिकडेच उभी. आणि तेव्हा ह्याचे टरकले. हा गाडीत येऊन बसला, जो खाली उतरलेला ना तो गाडीत येऊन बसला आणि बघतोय ती पुढे 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 येतोय. हा म्हणतोय आता काय माझं खरं नाही. जवळ आली, तेवढ्यात माझा चुलता आला आणि कसं बसं ते तिथून मग त्याला नंतर मग घरी आणलं ना, जेव्हा ते तिथे तर तो घाबरलाच, पण जेव्हा घरी आणलं तेव्हा तो कंटिन्यू 5-6 दिवस त्याचं एवढं म्हणजे ताप बीप त्याला भयंकर आला, असं तसं. आम्ही म्हणायचो काय नाही, पण
जेव्हा स्वतः पण आम्ही पाहिलं ना तेव्हा म्हटलं नाही ही काहीतरी म्हणजे आहे. 4-5 दिवस तिची तब्येत लगातार खराब होती. हा म्हणजे ही जे काय होतं ते खरं होतं ना, अशी खरंच तब्येत खराब होतं, नव्हती. खरंच होतं. आणि नंतर चौकशी केली ना तेव्हा तिथे सांगितलं की त्या जागेवरती ती बाई अशी प्रत्येक म्हणजे तिथे त्या जागेवरती गाडी थांबवायचीच नाही. हा, आणि ऑलमोस्ट तिकडे कोणीच गाड्या थांबवत नाही. पण आमचं बॅड लक होतं की तिथे गाडी पंक्चर झाली म्हणून असं. तर म्हणजे तो एक इन्सिडेन्स आहे जो माझ्या अजून म्हणजे भाऊ पण म्हणतो की तिकडनं गाडी आता आम्ही मुंबई गावी जाताना पण तिकडे गाडी थांबवत थांबवत नाही असं आहे. म्हणजे तिथे आता आमच्या शेजारच्याच पण तिकडेच गाडीतनं तो बसमधनं उतरला, तिकडेच तो घाबरला आणि त्याच्यानंतर त्याला पॅरालिसिस आला. म्हणजे तो एक स्पॉट आहे त्या बाईचा, हा. की तिकडे जेव्हा थांबला म्हणजे त्याला त्रास देते. त्रासच देते. तिचं काय इन्सिडेन्स असेल माहिती नाही पण ती त्रास देते त्या ठिकाणी असं आहे. मग अजून तुझ्या आणि अजून तर म्हणजे आमच्या करंजाला पण बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे आमच्या एका नातेवाईकातच त्याने सुनेला जाळून मारलेलं ऍक्च्युली. करंजालाच ते असं शेजारीच आहेत आमच्या बाजूच्या गावातले. तर त्यांनी काहीतरी सुनेला हे केलेलं. मग ती प्रेग्नेंट होती त्या टायमाला आणि मग तिला नदीवर तिला रातोरात मारलं सासू सासऱ्यांनी. तिला गोणीत भरलं असं आमच्या काका वगैरे आमच्या आहेत पूर्वज ते आम्हाला सांगतात. पण ते अजून पण त्रास देते तिथे. म्हणजे मला असं बोललं जातं की जे लागून मारून फेकतात ते तिकडे त्रास देते तिला. म्हणजे तिचं काहीतरी प्रॉब्लेम हे केलं आणि तिला मारून तिचे दागिने वगैरे काढून, तिचा नवरा मुंबईला होता आणि मग गावी तिला मारलं आणि त्या नदीमध्ये जिथे आम्ही जातो कपडे धुवायला, आता तर तिथे जास्त कोण जात पण नाही. त्यांच्या घरी कोणाला माहिती नव्हतं का यांनी मारलं? नाही, ते त्यांनी सांगितलं की नदीवर कपडे धुवायला गेली, आलीच नाही असं सांगितलं. आणि ही बरेच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण ते अजून सुद्धा त्या स्पॉटला अजूनही कोण जात नाही. म्हणजे ती त्रास देते. म्हणजे जिथे कोण दुपारचं वगैरे म्हणजे 2 वाजता 3 वाजता जर कोण कशी त्रास देते? आजपर्यंत काय झालंय का तिकडे? झालंय बऱ्याच जणांना. म्हणजे आमच्या घरी तर माझ्या हिला काकांच्या मुलगाच होता आणि काकांची मुलगी ती पण, आणि म्हणजे चुलती पण इव्हन घाबरलेली. म्हणजे असं तिकडे नदीवर कपडे धुवायला गेलास ना तू, आजूबाजूला कोणी नसतं पण तिथे पैंजणाचा आवाज येतो. पैंजणाचा आवाज येतो असं आहे. म्हणजे कपडे धुवत असशील ना तर तू जर एकटा गेलायस किंवा काय तर तिथे पैंजणाचा छुम छुम म्हणजे तुला घाबरवण्यासाठी ते आवाज येणार किंवा काय. म्हणजे इकडे तुम्ही थांबू नका, थांबले थोडा वेळ असं आहे तिथे. त्याच्यामुळे ती एक म्हणजे त्याच्यामुळे आम्ही पण कधी आम्हाला पण आमच्या चुलतीने वगैरे लहानपणी सांगायची की तिकडे एकट्याने जाऊ नका. गेलो तर आम्ही सगळं ग्रुप वाईजच करून जायचो, पण पाठीपुढे कोण थांबायचो नाही. असं करायचो आम्ही. ते बराच तो प्रकार आहे कोकणामध्ये, आपण म्हणत नाही पण आहे. जे डोळ्याने बघितलंय, जेव्हा आमच्यावरती अनुभव आहेत तेच आम्ही सांगतोय. असं पण असतं ना की म्हणजे एखादी जागेवाली असते, त्याला आपण काय खातो तर त्याला द्यायचं असतं करून. कारण की एखादा माझ्या गावी इन्सिडेंट झालाय माझ्या काकासोबत. ते रात्री शेतीला पाणी टाकतात ना, तर रात्रभर ते चालू असतं पाणी. मग ते टाकताना ते वाटतं ना तंबाखू मळत होते आणि त्यांनी दरवेळेस ना त्याचे काढून ठेवायचे तिच्या विषयाचा. पण त्या ते विसरल्यावरती काय झालं माहितीये? आणि म्हणजे जास्त लहान पण नव्हतं घर, पण होतं एका ठिकाणी होतं आतमध्ये आणि तिच्या पाठीत नदी होती छोटीशी, तिकडनं ती यायची. तर त्या काकांनी मळून ठेवलं बाजूला, हळद ठेवायचे आणि त्या टायमाला विसरले आणि त्यांनी खाल्ला आणि पडलेले आराम करत होते. तर तेवढं ती आली पाठून, तिने काकाला हाक मारली, तिच्या हिश्श्याचा तिने तंबाखू मागितला आणि ती घेऊन गेली. आणि तिने काही त्रास न दिला कोणाला, त्याला त्रास न दिला. फक्त ती आली, आज माझ्या अंगावर काटे येतात, ती आली तिच्या हिश्श्याचा मागितला आणि गेली. तसंच सांगते ना माझ्या बहिणीच्याच भावाने, तिच्या म्हणजे ऍक्च्युली त्यांचं गाव आहे दुसरीकडे कोकणामध्येच, पण त्यांनी ना मामाची जागा घेतलेली. आणि मामा पण एवढा हे होतं की मामाने सांगितलं नाही की ही जागा देवचाराची. आता गावी बहुतेक जे कोकणातले असतील तुमचे व्ह्युअर्स ते सांगतीलच तुम्हाला की कोकणामध्ये देवचार हा प्रकार आहे. तो म्हणजे रात्रीचा असं म्हणतात की तो रात्रीचा आपल्या पूर्ण फेरफटका मारत असतो. कुठे म्हणजे असं काही असेल म्हणून त्याच्या पायाखाली काही येता कामा नये, किंवा त्याची जी जागा जिथे तो जाणार आहे ती जागा पण बंद करायची नाही असं मान्यता आहे. जे कोकणातले व्ह्युअर्स असतील त्यांना तर माहितीच असेल. तर मग मी आमच्याच वहिनीच्या भावाने त्याला असं तो इंजिनिअरिंग केलेलं,
मग त्याला एक इलेक्ट्रिशियनचं वगैरे तिथे एक हे टाकून शॉप टाकून वगैरे त्याने मामाची जागा, मामाने पण त्याला सांगितलं नाही की ही देवचाराची जागा आहे, मामाला पैशाची गरज होती आणि मामाने त्याला ती जागा विकली. 1-2 एकर जागा होती, स्वस्तात विकली आणि ती रोड टचच आहे जागा. आणि ती माझ्या भावाला, तो वहिनीचा भाव सांगत होता आपण पार्टनरशिप मध्ये घेऊया, माझ्या मोठ्या भावाला सांगत होता. तर माझा मोठा भाऊ बोलला की मला तर गरज नाहीये की आमची आहे म्हणून. तर त्याने स्वतः आणि त्याचा दुसरा भाऊ म्हणजे वहिनीचे माझ्या दोन्ही भावांनी मिळूनच ती जागा घेतली. मस्तपैकी 1 एकर मध्ये बंगला बांधला, विहीर वगैरे खोदली, त्याच जागेवर आंब्याची झाडं वगैरे लावली. घर बांधेपर्यंत काही त्रास झाला नाही त्याला, झाडं बिडं लावली तेव्हा पण त्रास झाला नाही. जेव्हा त्याने कंपाऊंड बांधलं त्या टायमाला तिथे एक बाई आली, म्हातारी, म्हणजे अक्षरशः बाई आली. हा, बाई अक्षरशः आली. वेळ कोणती होती ती? वेळ होती 12च्या मनाने, 12-1च्या मनाने, दुपारी. ती बाई आली आणि ती म्हणायला लागली की हा रस्ता तू कंपाऊंड घातलायस पण इथे आडे लावू नको. म्हणजे आडे मीन्स आपला गेट असतो ते कोकणामध्ये त्याला आडे म्हणतात. बॉर्डर आणि आपल्याला गेट असतो ना ते लाकडी आपले हे टाकतात, लाकडी गेट त्याला कोकणामध्ये आडे म्हणतात. तर हा आडा घालू नकोस म्हणून तिने सांगितलं. तर भाव म्हणतो, वहिनीच्या आई म्हणते आपल्या मुलाला जाऊन की अशी म्हातारी आलेली, ती बोलली की तू सगळं पॅक बंद कर पण तिथे आडा घालू नकोस म्हणून. तर तो म्हणायला लागला हा काय नाही, असं काय नसतं. तो कारण की त्यांनी कधी गाव पाहिलं नव्हतं, ते जन्म त्यांचा मुंबईचा, सगळंच मुंबईला, त्याच्यामुळे ते अंधश्रद्धा नव्हती त्यांना, म्हणजे ते काही नसतं. आणि कृपालू महाराजांचा शिष्य मोठा, हा, म्हणून त्यांना त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही. आणि बिचारा लग्न होऊन 2 वर्षच झालेली, घरबीर बांधलं सगळं मस्त, अजून सुद्धा म्हणजे हे होतं. पण असंच झाडांना पाणी घालायला किंवा झाड आणि लावायला, काजूची झाडं लावायला असाच पावसाळ्यात गेलेला रक्षाबंधनच्या टायमाला गावी. आणि रक्षाबंधनच्या टायमाला गेला तर लिटरली झाड लावता लावता म्हणजे त्याला हे झालं. तरी ती बाई परत त्या टायमाला 1 दिवस आधी आली, हा, की मी सांगितलंय हा रस्ता. 1 दिवस अगोदर आली की त्या टायमाला आली? 1 दिवस अगोदर आली. ती ह्या टायमाला ती कोणाला भेटली? ती ह्या टायमाला तिच्या भावाला भेटली, त्यालाच भेटली. हा, की तू हा रस्ता बंद नको करूस. तर हा ठीक आहे. पण हे सगळं त्यांच्या मामाला माहिती होतं की ही देवचाराची जागा आहे, इथून देवचार जातो, तर हे रस्ता बंद नको करूस. त्याने भाच्याला सांगितलं नाही. आणि मग झालं, विषय संपला तो. आणि नंतर तो पावसात तिथे भिजला किंवा झाडं लावताना लिटरली फक्त सर्दी झाली त्याला, कोण म्हणणार सुद्धा नाही, सर्दी झाली. आणि मग सर्दी झाली तर त्याच्यात ताप आला म्हणून हॉस्पिटलला नेलं. तर हॉस्पिटलमध्ये सांगितलं स्वाईन फ्लू झाला. स्वाईन फ्लू झाला आणि म्हणजे एका दिवसाची गोष्ट आहे, फक्त एका दिवसात, हा, एका दिवसात. दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्याला ताप आला तो घरी आला, घरातून मग दुसऱ्या दिवशी त्याला हॉस्पिटलला ओरसला ऍडमिट केलं. ओरसला दुसऱ्या दिवशी ऍडमिट केलं, जागच्या जागेवर माणूस तो खलास. आणि मग नंतर मग गावाला फोन आला असं. मग त्याच्यानंतर सगळे शेजारी सांगायला लागले तो मेल्यानंतर की ही देवचाराची जागा होती, तुम्ही का पॅक बंद केली. तरी ती बाई 2दा येऊन सांगून गेलेली की माझी ही जागा बंद. मला कळणार ती बाई कोण होती, असं. म्हणजे देवचार हा प्रकार आहे. कारण की हा इन्सिडेंट तर माझ्या आजी बरोबर पण झालाय. माझी आजी स्वतः सांगत होती की तिचं माहेर होतं वागद्यावर ना करंजे कमीत कमी 25-30-35 किलोमीटर आहे. ते कणकवलीच्या पुढे वागदा आहे आणि कणकवलीतून आतमध्ये करंजा गाव आहे. तर तिला जेव्हा नवऱ्याने सांगितलं, म्हणजे नवऱ्याने ती जरा वेड्यासारखी करायची म्हणून ती नवऱ्याबरोबर भांडून म्हणजे आजोबांबरोबर, पंजोबांबरोबर भांडून जेव्हा माझी आजी बाहेर पडली तिकडनं, ती रात्रीची माझ्या आजोबांना कडेवर घेऊन एकटी येत होती. तर तिला फक्त एकच माणूस तिच्या बरोबर होता. त्याने सांगितलं मी तुला घरी नेऊन सोडतो रात्रीच्या टायमाला. आणि त्या टायमाला 1:30-2 वाजलेले. आणि तो माणूस तिला घरी आणून सोडलं. आणि त्याच्यानंतर तो माणूस, घरच्यांनी विचारलं तू इतक्या रात्री कोणाबरोबर आलीस. तर हे काय, एक गृहस्थ होते त्यांच्या बरोबर आली म्हणून सांगायला. पाठी वळून बघते तर कोणी नव्हतं. म्हणजे ही खरी गोष्ट आहे.
म्हणजे हे तर आम्ही माझे म्हणजे वडील- त्रास नाही झाला तिला. तिला त्रास नाही, म्हणजे देवचार हा प्रकार काही घाबरवतो किंवा वाईट करतो नाही, पण त्याने पण एक टाईप हा. बोलू शकतो हा, कुळदेव. हा, हा. ते तिकडचा तुमचा परिसर आहे किंवा काय ते तुमचं रक्षण पण रक्षण करतं. करतं. म्हणून त्याने तुम्हाला आता माझ्या वहिनीच्या भावाच्या बाबतीत तेच झालं ना, की तुला सांगितलेलं, मला आता अंगावर काटा पण येतं की त्याने की त्याने सांगितलेलं 2दा येऊन की नको हा रस्ता बंद करू, तरी तू केलास आगाऊपणा. मग त्याच्या पुढे म्हणजे म्हणतात ना, मित्रांनो, हा सेम इन्सिडेंट कांतारा मूवी मध्ये पण झालाय, दाखवला गेलाय हा, की ते दैवत असतो, त्याने जागा ती माणसाकडनं घेतलेली असते, हा, की तिकडं ते दैवतचं प्रोग्राम झाला पाहिजे. हा, पण तो दैवतचा जो पोरगा असतो ते मुंबईला राहायचा, तो गावी येऊन बोलते की नाही मला माझी जागा पाहिजे. हा, हे दैवत काय नसतं, त्याच्या हे करा. दुसऱ्या दिवशी तो कोर्टात जाताना तो सीडीवरतीच मिळाला. मग हे माझ्या बहिणीच्या भावाच्या बाबतीत तेच झालं. पहिला 2 नंबर भाऊ मेला, ज्याने जागा घेतली, झाड लावायला गेला, तो ऐकायला तयार नाही. मग परत दुसऱ्या भावाच्या पण नावावर जागा होती ना, शेवटी तो पण ऑफ झाला वर्षभरात. म्हणजे दोन्ही भाऊ तिचे, म्हणजे त्यांचा आता नाश म्हणजे असं की त्यांचा आता वंशच पण त्यांनी राहिला तो घर सोडला की तिकडे ते. नाही. घर आहे, कारण की वंश आता काहीच नाही ना त्यांचं. त्याला मूलबाळ काय नव्हतं. दुसऱ्या भावाला 4 मुली आहे. तर ज्या भावाला मूलबाळ काय नव्हतं, त्याने सगळी प्रॉपर्टी या बायकोच्या नावावर करून ठेवलेली. पण पार्टनरशिप मध्ये भावात आणि त्याच्यात घेतलेलं, भावाने पण सांगितलं ठीक आहे, आणि त्या बायकोने सगळं ह्याच्याकडनं पण सही घेऊन आपल्या नावावर करून टाकली. अच्छा, मला एक जाणून घ्यायचंय, एक कणकवलीची स्टोरी, तिकडे एक ब्रिज आहे, तिकडं बस पलटी झालेली, आज पण तिकडे भजन करायचे आवाज येतं. कणकवलीमध्ये बरेच ठिकाणी बाबा असा प्रकार ही झाले. कणकवली की कोणतवळी याची कोणती तरी जागा आहे हा, जिकडे असं इन्सिडेंट झालेला, मला आठवत नाही. बस पलटी झालेली वारकरींची हा, पाण्यात. तर आज पण जो तिकडनं जातो ना, हा. ते कोणाला दिसत नाही, पण त्या नदीतून भजनचा आवाज येतो. ओके. आपण बोलताना अंगावर काढते. येतात. ही रिअल स्टोरी आहे, एकासोबत नाही झाली, खूप जणांसोबत झाली. त्या ब्रिज पार करताना त्या लोकांना वारकरीच्या भजनचा आवाज येतो. त्या लोकांना आपण त्रास दिलाय का काय? असेल ना, आता मी गावच सांगते.